नमस्कार मित्रांनो, तर ही आमची 10 ऑगस्टची बॅच आहे। तर आज बॅच आमची कंप्लीट झालेली आहे। 2-3 विद्यार्थी आज आले नाहीत काही कारणानुसार। तर थोडेसे यांचे अनुभव घेऊ आपण, जे की आज यांचा 1 महिना पूर्ण क्लास झालेला आहे आणि 1 महिना पूर्ण कंप्लीट सकाळ ते संध्याकाळपर्यंत पूर्ण मेहनत घेऊन यांनी 1 महिना पूर्ण प्रॅक्टिस करून त्यांचा कोर्स आज कंप्लीट झालेला आहे। तर आपण एकेकाचे अनुभव घेऊ। तर सुरुवातीला नाव सांगायचं आणि कुठून आहे ते सांगायचं, फक्त ज्यांना बोलायचे ते बोला। माझं नाव भारत काकडे, मी तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आलेला आहे। सॉफ्टवेअर आणि EMC आणि हार्डवेअर क्लिअर झालं माझं। क्लिअर झालं, ठीक। नेक्स्ट जे स्टुडंट आहेत आमचे, माझं नाव इरफान शेख आहे, मी सोलापूरहून आहे। मला ऑलरेडी बेसिक काम येत होतं, डिस्प्ले कॉम्बो, चार्जिंग कनेक्टर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा नॉलेज जास्त नव्हता। इथं लातूरमध्ये श्री मोबाईलमध्ये आल्यानंतर मला एका महिन्यामध्ये भरपूर नॉलेज भेटलं आहे आणि सोप्या आणि सरळ भाषेत आपल्याला नॉलेज भेटलं आहे। थँक्यू सर। माझं नाव नितीन शावराज माने आहे, मी सोलापूरवरून आलो आहे आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे शिकण्यासाठी आलो तर ते क्लिअर होतं। ठीक आहे। माझं नाव धोंडीबा सूर्यवंशी आहे, मी निलंगा तालुक्यातील कासारबालखंड येथे माझं शॉप आहे आणि माझं टीव्हीचं शॉप असल्यामुळे मला मोबाईलबद्दल कुठलीच माहिती नव्हती आणि आता सध्याच्या जमान्यामध्ये मोबाईल प्रत्येकाकडे असल्यामुळं माझी इच्छा झाली आणि मी सरांना येऊन बोललो। त्यांनी 1 महिन्याचा क्लास मला जॉईन करायला लावली आणि तो क्लास मी पूर्ण केला। कुठलंही नॉलेज नसताना आज कुठल्याही पद्धतीचा जरी मोबाईल आला तरी सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये कुठलेही फॉल्ट मी काढून मोबाईल ओके करून हे करू शकतो आणि सरांचं खूप खूप योगदान आम्हाला लाभलेलं आहे। कमी वेळामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगून आमचं एक आत्मबल वाढवलेलं आहे आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी आम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स निर्माण केले। सरसाठी थोडं टाळ्या होत्या, कारण डेली कासार बालकुंदा म्हणजे बरेच जणांना माहित नाही, आवराच्या पुढं गाव आहे ते। तर डेली अपडाऊन करून त्यांनी 1 महिना कोर्स केलेले आहेत। ह्या वयात अपडाऊन करणं म्हणजे आज एक दिवस जर आपण फिरलो कुठं गाडीवर तर त्रास होतो, तर यांनी डेली अपडाऊन करून पूर्ण कव्हर केलेले आहेत। त्यांचं परत एकदा टाळ्या वाजून अभिनंदन। नेक्स्ट स्टुडंट जे आहेत आपले, मी पुण्याला आलेलो आहे, राजेश बाकरे। मी हार्डवेअरचं थोडं काम कमी समजत नव्हतं आणि सॉफ्टवेअरमध्ये पण शिकवण्याची पण पद्धत खूप छान आहे आणि लातूरमध्ये राहणं म्हणजे शिकवण्याचं एक चांगले हे आहेत, आपल्याकडं सोर्स पण चांगले आहेत शिकवण्याचे। बरं, बरेच जण इथं बाहेरगावचेच आहेत, तर राहायचा किंवा मेसचा डब्याचा काही प्रॉब्लेम झाला? काही नाही प्रॉब्लेम, व्यवस्थित मिळतं आणि चांगलं मिळतं। आपल्याला पण वेळेवर पण आपण जास्त वेळ पण देऊ शकतो आपण स्टडीला। ठीक आहे। नेक्स्ट स्टुडंट लातूर मधलेच। माझं नाव सय्यद इम्रान आहे। मला काय आधी काय तेवढं CPS वगैरे काय नॉलेज नव्हतं, आता मला सर्वच येते। 1 महिन्याच्या आधी CPU रिकॉर्डिंग, MMC, शॉटिंग काढणे सर्वच येते व्यवस्थित। ठीक। नेक्स्ट स्टुडंट, मी कमल सिंग राठोड आहे। मला अगोदर बेसिक पण येत नव्हतं, आता मला बेसिक आणि रिकॉर्डिंग आणि IC येते। मोबाईल चालू केले का IC टाकून? अगोदर काय मोबाईल खोलला होता? नाही। तर यांचं होलसेल पण आहे, राजकिरण मोबाईल गांधी मार्केटला, त्यांचेच रिलेटिव्ह आहे ते आणि चांगल्या प्रकारे शिकले त्यांनी। किती वेळेस चालू केलं मोबाईल? 2-3 वेळेस। काय काय करून? MMC और IC रिवॉल्व करके, पावर IC रिवॉल्व करके। ठीक। माझं नाव प्रसाद कवटेकर, मी नांदेडवरून आलो आहे। माझं सॉफ्टवेअर हार्डवेअर सगळं क्लिअर झालेलं आहे। पहिले मला काही माहीत नव्हतं। अगोदर फक्त तुम्ही कव्हर विकायचे किंवा रिचार्ज वगैरे करायचे, मग माहिती कोण दिलं? लातूरमध्ये इन्स्टिट्यूट आहे असं? इंस्टाग्रामच्या रील्स बघून तुम्ही इथं भेट दिलो आणि जॉईन केलो। तर चांगलं वाटतं शिकल्यानंतर। आता करू शकता मोबाईल कुठली? ठीक आहे। आणि इथून 1 महिन्याचा कोर्स झाला म्हणजे काय झालं का आपलं? नाही, लाईफ टाईम आपल्याला सपोर्ट आहे। ठीक आहे, धन्यवाद। तर यांचा कम्प्लीट कोर्स झालेला आहे। तर थोडेसे आणखीन जास्त काही बोलले नाहीत व्हिडिओमध्ये, तर बोलण्यासाठी आता मी जमते। तर हे इरफान जे की सोलापूर आले ना, तर किती वर्ष झालं ट्रेनिंग करता तुम्ही? ऑलरेडी मी 4-5 वर्षापासून माझं दुकान आहे। 4-5 वर्षापासून ऑलरेडी दुकान आहे माझं। मला तेवढं जास्त हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर माहिती नाही। ऑलरेडी कुठं कोर्स करून आला ते सांगा। ऑलरेडी दिल्लीमध्ये कोर्स केला। नाव सांगायचं नाही कुठे केलं, पण इन्स्टिट्यूटचं नाव नाही घ्यायचं आपल्याला। ऑलरेडी दिल्लीमध्ये कोर्स केला आणि मला इथं वाटलं की आपल्या महाराष्ट्रात राहून आपल्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने मला शिकायला भेटलं। म्हणजे त्याने दिल्लीमध्ये कोर्स करून काही क्लिअर झालं नव्हतं, त्यांचं काही गोष्टी क्लिअर झाल्या नव्हत्या।
80% त्यांनी परफेक्ट होते ऑलरेडी, सगळ्यापेक्षा तुमचे परफेक्ट होते. 20% क्लिअर करण्यासाठी EMMC, UFS आणि CPU साठी टेस्टेड IC ला प्रॉब्लेम होता त्यांना कस्टमरचा चालू बोर्ड होतं ते पण फर्स्ट टाइम त्याने काढले. तर कसं वाटतं आता सगळं क्लिअर झालं? क्लिअर झाला. आता मी टेस्टेड IC काढू शकतो, म्हणजे विदाउट घाबरता काढू शकतो. अगोदर मी टेस्टेड IC काढत नव्हतो, नॉर्मल IC आपण काढत होतो. आणि रिबॉलिंगची पद्धत पण वेगळी होती. थोडं बदल म्हणजे रिबॉलिंग मध्ये, टेस्टेड IC मध्ये किंवा कुठले पण ट्रेसिंग करताना वेगळ्या पद्धतीमध्ये मला माहिती, सोप्या पद्धतीमध्ये मला माहिती, सोप्या ट्रिक ना सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या. जास्त क्रिटिकल नाही घेता सर, सोप्या पद्धतीमध्ये सोप्या पद्धतीमध्ये आपलं काम एकदम ओके होणार आहे आल्यानंतर. आणि जास्त म्हणजे प्रॅक्टिस साठी जास्त टाइम आपल्याला भरपूर भेटेल. आपल्याकडे जास्त वेळ नाही. शॉर्टकट आणि हँड स्किल मध्ये एकदम सर आपल्याला भरपूर सपोर्ट करतील आणि लाईफ टाइम सपोर्ट आहे. आपण आपला ग्रुपमध्ये मेसेज बी टाकला सर 2 मिनिटात आपल्याला रिप्लाय येऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू श्री मोबाईल. थँक्यू, वेलकम. आता जे हे दोघं जण जर बिलकुल फ्रेशर होते, त्यांना बिलकुल कुठलंच नॉलेज नव्हतं, तर ऑन मोबाईल पण दिले तुम्हाला CPU काढण्यासाठी, पॉवर IC काढण्यासाठी. तुमच्या हाताने झाले नाहीत, प्रॅक्टिस भरपूर केली तुम्ही. पण राठोडनं 2-3 वेळेस मोबाईल ऑन केला, जे की प्रेशर असून प्रत्येकाने केले मोबाईल ऑन केले का नाही? आणखी दोघं तिघ आपल्या आज नाहीत, तर ह्यांचं टाळा वाजवा, थोडं अभिनंदन. प्रेशर होतं, बाकी तुम्ही कसं आहे ऑलरेडी काम केलेले होते. आणखीन अगोदर किती वर्षापासून काम करतो? 3.5 वर्ष झालं इथंच आपलं गांधी मार्केटला. अगोदर फक्त कॉम्बो वगैरे बसवायचे. मग लावायची इच्छा का झाली रिपेअरिंगचा कोर्स? IC मोबाईल रिटर्न जात होते, सगळ्याचा तेच प्रॉब्लेम होता ना. IC मध्ये प्रॉब्लेम गेला की मोबाईल रिटर्न जायचे. आणि तुम्ही कस्टमरचा मोबाईल जर मार्केटमध्ये कोणाकडे दिलो, तिने 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस लावायचे. 2-4 दिवस लावायचे. मग पैसे पण जायचे आपले. वाटलं की शिकायचं. मग कसं वाटतं आता? बरं, रिव्हॉल्विंग शिकायला किती वेळ लागला आपल्याला सांगा? 2-3 दिवस फुल परफेक्ट व्हायला लागला. 2-3 दिवस. पण इथे शिकलो किती वेळामध्ये आपण? 5-10 मिनिटांमध्ये शिकलो. ट्रिक काय असते त्याच्या रिव्हॉल्विंगची, इझी. तुमच्या हाताने काय चुका होत होत्या अगोदर, बॉल छोटे मोठे व्हायचे. म्हणजे सगळ्याला समोर बसून प्रॅक्टिस करून घेतली. असं नाही की तुमच्या जागेवर करा, असं काही नाही. मोबाईल ऑन केले, IC काढून बसवून ऑन केले, पूर्ण CPU वगैरे रिव्हॉल्व केले सगळे. तर जर सांगायचं असेल, नेक्स्ट बॅच आपली 10 तारखेपासून आहे. जवळपास फुल झाली बॅच. 2-3 ऍडमिशन राहिले. काय सांगतो त्याच्यासाठी? श्री मोबाईल मध्ये नक्की या, व्हिजिट करा, ऍडमिशन घ्या आणि 100% सक्सेस व्हा. सक्सेस व्हा. धन्यवाद सगळ्याचे.